नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वराज्य अकॅडमीमधून जे विद्यार्थी 2022-23 या वर्षामध्ये यशस्वी झालेले आहेत MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षेतून, त्यांची आपण एक मनोगत घेत आहोत. एक मुलाखत म्हणूया, पण आपली एक मुक्त चर्चा आहे ही. तर यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. 2022-23 मध्ये आपल्यामध्ये अकॅडमीमधून ASO 3 विद्यार्थी PSI, 2 विद्यार्थी मंत्रालयीन क्लर्क आणि 5 ते 6 विद्यार्थी कॉन्स्टेबल झालेले आहेत. आपण सर्वांची टप्प्याटप्प्याने एक मुलाखत घेणार आहोत. आज आपले मित्र सहकारी अजय भाळे याची आपण पहिल्यांदा मुलाखत घेत आहोत. तर एक मनोगत जाऊन घेऊया. तर अजय, स्वागत आहे. धन्यवाद सर. पहिला प्रश्न असा आहे की बाबा एक थोडक्यात ओळख सांग. काय आपल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना माहीतच आहे, पण ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी एक थोडक्यात परिचय तुझा सांगावा. माझं नाव अजय सिंह बाबासो भाळे. मी इंदापूर तालुक्यातील खोरुच्या गावचा रहिवासी आहे आणि माझं ग्रॅज्युएशन हे BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे आणि माझे आई वडील ही शेतकरी फॅमिली आहे. बरं. शेतीमध्ये तू कधी काम केलंस का? हो सर. 9वी ते 12वी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये पूर्ण वेळ म्हणजे शेतीमध्ये मला मुळात ती आवड होती आणि काम केलेलं आहे. 10वी पर्यंत शिक्षण कुठं झालं? 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या गावातच झालं होतं, कोरुचीला. त्यानंतर 5वी ते 7वीचे शिक्षण शेजारच्या गावामध्ये निर्वांगी या ठिकाणी पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज आहे, त्या ठिकाणी 5वी ते 7वी झालं. त्यानंतर मला घरच्यांनी 8वी ते 10वी साठी वर्धमान विद्यालय वालचनगर या ठिकाणी सेमी इंग्लिशच्या मीडियम मधून घातलं होतं. त्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण तिथं पूर्ण केलं मी. त्यानंतर घरी शेती आणि शेतीच्या आवडीमुळे मी ऍग्रिकल्चरला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे 11वी 12वी क्रॉप सायन्स साठी मी शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी 11वी 12वी पूर्ण केलं. आणि त्यानंतरचं डिग्रीचं शिक्षण माझं तळेगाव दाभाडे या ठिकाणी पद्मभूषण वसंतदादा ऍग्रिकल्चर कॉलेज तळेगाव या ठिकाणी पूर्ण केलं 2019 साली. आता असा एक प्रश्न आहे की आता तुझं बॅच कोणती आणि अगोदर दुसरीकडे कुठं सिलेक्शन झालं होतं का? आणि आता किती 2022 का 23च्या मध्ये सिलेक्शन झालं? 20ची ऍड आहे. 2020ची ऍड आहे. आपला रिझल्ट 23 पर्यंत लांब. मी कसं करतो 2020च्या ऍड मध्ये तुझं सिलेक्शन झालेलं आहे. बरं, आता आपल्या मित्र अजयचं सिलेक्शन जे 2020 मध्ये PSIची ऍड आलेली होती त्यामध्ये झालेलं आहे. तर पूर्व परीक्षा साधारण कधी झाली आणि आता फायनल रिझल्ट कधी लागला आणि एक दरम्यानचा साधारण काळ काय होता? म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं 2019 साली. त्यानंतर मी MPSC तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि मग 2020 फेब्रुवारी 2020लाच PSI जवळपास 650 पदांची ऍड आली होती. परंतु कोरोनाचा काळ होता, काही आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे हायकोर्टात केसेस होत्या, त्यामुळं त्या गोष्टी लांबत गेल्या. मला वाटतं सप्टेंबर 21ला 2020च्या कंबाईनची प्रिलिम्स झालेली आहे आणि 2021 नंतर सप्टेंबर 22 पर्यंत सप्टेंबर 22ला मेन झाली. म्हणजे दरम्यान मध्ये 1 वर्षाचा काळ गेला साधारणतः. आणि फेब्रुवारी 2023ला फिजिकल झालं आणि मार्च मध्ये इंटरव्ह्यू झाले आणि रिझल्टला नंतर 4 महिन्याचा कालावधी गेला. जून 4ला रिझल्ट आला 2020च्या ऍडचा. म्हणजे 2020ची ऍड ही तशी खूप संघर्ष झालेला आहे. बरोबर, खूप कालावधी गेला पूर्व परीक्षा ते रिझल्ट खूप कालावधी गेला. पण आता सिलेक्शन झालं आहे, मग आता कसं वाटतंय काय? सिलेक्शन झाल्याचं समाधान तर खूपच आहे सर. आणि त्यात पहिल्या प्रयत्नात ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस ते माझ्यासाठी खूप अप्रतिम होतं आणि घरच्यासाठी कुटुंबासाठी काहीतरी केलं याचा मनस्वी आनंद आहे. आता प्रश्न असा आहे की काय असतं की आपल्याला पूर्ण आपल्या यशाच्या प्रवासामध्ये एक वेगवेगळे व्यक्ती भेटतात किंवा काही घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला एक थोडी प्रेरणा भेटते. असं तुझ्या घरचं कोण असं होतं, घरातली व्यक्ती वगैरे की ज्यांच्यासाठी असं वाटत असेल ज्यावेळेस की बाबा की आता नको, आपण खूप कंटाळलोय, की आता आपल्याकडून होणार नाही, आता ऍड नाही किंवा जागा कमी आहेत, पण त्यावेळेस की त्यांची आठवण झाल्यानंतर असं वाटायचं की नाही आपण करायलाच पाहिजे, आपण अभ्यास करायला पाहिजे, असं घरातलं कोण होते की ज्यांच्यासाठी असं वाटायचं? तसं पाहिलं तर म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा मला असं वाटतं की माझी कौटुंबिक जी पार्श्वभूमी होती ना ते मला सातत्यानं प्रेरणा देत होती. आणि विशेषतः माझी आस्था जी होती ती लहानपणापासून शेती आणि प्राणी, त्यामुळं मी एक ऍग्रिबॉस आहे आणि त्यामुळे ते खूप मला जिव्हाळ्याचे विषय होते. परंतु शेतकऱ्याची जी एकंदरीत परिस्थिती असते ना ती परिस्थिती मला सातत्यानं प्रेरणा देत होती. आणि कुटुंबातील म्हणाल तर म्हणजे माझे आजी आजोबा आई वडील पूर्ण वेळ शेतात राबत होते. माझा भाऊ आणि त्यांची वहिनी आमचे हे सगळ्याच व्यक्ती राबत होते आणि मी स्वतः पण शेती केलेली होती. आणि त्यामुळं मला असं जाणवत होते की बाबा शेतीमध्ये
ज्या प्रमाणात कष्ट आहे त्या प्रमाणामध्ये म्हणजे आउटपुट भेटत नाही. म्हणजे भांडवलाची निर्मितीच होत नाही शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्र किंवा भारतामध्ये ती गरज. आणि मग ह्या सगळ्या जर सिच्युएशनला चेंज करायचं असेल तर मला असं वाटत होतं की बाबा एमपीसी मधून हा सगळ्यात सर्वोत्तम पर्याय आहे. मी ती मार्ग पकडला आणि तो यशस्वीपणाने पूर्ण केला. आता असं आहे की एमपीएससीची तयारी बरेच जण खूप अगोदरपासून करतात, जसं की ग्रॅज्युएशन किंवा मग बरेच जण असं करतील नंतर कुठेतरी जॉब करतील ग्रॅज्युएशन नंतर आणि नंतर तयारी करते. तर असं तुझा कोणता काळ होता की त्यावेळेस तू सुरुवात केली? आता म्हणजे मी असं ठरवून आलेलं नाही. म्हणजे मला जीवनात थोडंसं म्हणजे सगळ्या गोष्टी ऍक्सिडेंटली बदलल्या. म्हणजे अगदी ज्यावेळेस मी डिग्रीला जाणार होतो ते सुद्धा कन्फर्म नव्हतं. म्हणजे अशा काही सिच्युएशन क्रिएट झाल्या की मला डिग्रीला म्हणजे जायची संधी भेटली. त्यानंतर खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस ऍग्रिकल्चर कॉलेजला गेलो त्यावेळेस मला स्पर्धा परीक्षा म्हणजे फर्स्ट इयरला मी असताना अगदी मला एमपीसी आणि एमपीसीचा लॉंग फॉर्म पण माहीत नव्हतं. इथपर्यंतची परिस्थिती होती. त्यानंतर मी फर्स्ट सेकंड इयरला पूर्णपणे डिग्रीवरती फोकस केला होता. परंतु थर्ड इयरला गेल्यानंतर काही शिक्षक आमच्या कॉलेजचे प्रिपरेशन करायचे आणि थोडंसं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवरून युट्यूबला म्हणा काही लेक्चर्स रिझल्ट आल्यानंतर, कारण आमचं जे कॉलेज आहे ते पुण्याला जवळ आहे आणि त्याचा एक थोडासा फायदा होता. पुण्यात येणं जाणं राहायचं आणि ह्या गोष्टी समजत जायच्या की बाबा असं काहीतरी असतं. आणि लहानपणापासून कुठतरी मनामध्ये असं वाटायचं की बाबा युनिफॉर्म विषयी थोडंसं मला कायमच आकर्षण राहिलेलं होतं आणि आपण काहीतरी करू स्वतःला. म्हणजे मला कायम असं वाटायचं की बाबा आपल्याला जर समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल किंवा जगाला जर काही सांगण्याच्या लायकीचं बनायचं असेल तर आपण स्वतःला आधी सिद्ध केलं पाहिजे. त्याच वेळेस आपण मला असं वाटतं की आपण पात्रतेचं ठरलं आणि मग ते मला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास होता. थर्ड इयरला मला ह्या गोष्टी कळायला लागल्यानंतर ना मी थोडीशी माहिती काढायला लागलो. काही जे तयारी करत आहेत अशा लोकांना आमचे शिक्षक काही तयारी करायचे राज्यसेवेची वगैरे तर त्यांना आम्ही विचारायचो. कधी पुण्यात येणं जाणं राहायचं तिथं क्लासमध्ये माहिती भेटायची. काही मित्र तयारी करत होते तिथून माहिती घ्यायचो. काही मोबाईलवरून भेटायची. मग सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचन असेल. थर्ड इयरला मी काही प्रिपरेशन करत नव्हतो. मी एमएससीचं प्रिपरेशन करत होतो थर्ड इयर असं करतोय. परंतु काही कारणास्तव मी एमएससी करण्याचं कॅन्सल केल्यानंतर मग खऱ्या अर्थानं मी स्टेट बोर्ड हे लास्ट इयरला असताना थोडेफार वाचायचो. दोन्ही पेपर्स आणून चिठ्ठे बघायचो. आणि सुरुवातीला असं काही कन्फर्म नव्हतं की बाबा राज्यसेवा करावी, कंबाईन करावी किंवा पीएसआय व्हावं किंवा ऍग्री एमपीएससीचा एक चान्स होता तर ते करता येईल का. काही टीचर्स लोकांनी सांगितल्या नंतर आम्ही स्वतः समोरचे रस्ते असे तयार करायला लागलो. आपल्या पुढे काय आपल्याला काय करता येईल, एमएससी करता येईल किंवा ऍग्रिकॉस असल्यामुळे थोडंसं गावाकडे जाऊन ऍडव्हान्स शेती करावं असं शेतीची आवड होती. तेही कुठेतरी मनात असायचं. किंवा ऍग्रीमध्ये काही वेगळे बिझनेस करता येतील का किंवा आपल्याला परदेशात जाण्याचे चान्सेस होते तर तसं काय करता येईल का किंवा मग बँकिंग मध्ये काही जॉबचे संधी आहेत का हे बघायचो. किंवा मग त्यानंतर काय करायचो की बाबा आपल्याला काय आता आपण कोणत्या जॉबला सूट होतो. तर माझं मन मला कायम सांगत होतं की बाबा तू एमपीसी साठी बनलेला आहे आणि एमपीसी ही तुझ्यासाठी आहे. त्यामुळे ते मी सगळ्या गोष्टी सोडून त्यानंतर पूर्ण वेळ एमपीसीला टार्गेट केलं. 2019ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी खऱ्या अर्थाने सुरुवात केली त्या अभ्यासाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसं आहे की एमपीएससीला सुरुवात केल्यानंतर आपण किती जोराने अभ्यास करतो, किती योग्य मार्गदर्शन घेऊन किंवा आपण जे म्हणतो प्रश्नपत्रिका अभ्यास बाकीच्या गोष्टी तुम्ही किती त्यात झोकून देऊन काम करता त्यावर तुमचे यश अवलंबून आहे. कारण 19ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आज आपण बघतोय की आपल्यासमोर 20च्या ॲडमध्ये रिझल्ट आलेला आहे. याला माझा पुढचा प्रश्न आहे की असं कधी वाटलं का की आपल्याला आता होणारच नाही किंवा आपण हे थांबवावं अभ्यास, आपण शेती करावी किंवा दुसरा एखादा जॉब बघावा किंवा आपण म्हणतो की बाबा आता एमपीएससीत बाकीच्या अडचणी सर्व जागा कमी येणं, कधी ॲड नसणं किंवा मधला काही कोरोनाचाही काळ गेलेला होता तर यात एक सोडावं गिव्ह करावं असं कधी वाटलं होतं का? हो सर. म्हणजे असा म्हणजे ज्यावेळेस मी 2019ला मी युनिक जॉईन केलं होतं. मी क्लास केले होते. परंतु एक 7-8 महिन्याचा क्लास झाल्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामुळे आम्हाला पुण्यातून घरी यावं लागलं. म्हणजे एक आपल्याला गायडन्सची बाबा अवेलेबिलिटी व्हावी, आपल्याला थोडंसं काही गोष्टी माहीत नव्हत्या म्हणून मी एक क्लास जॉईन केला होता. आणि त्यानंतर 8 महिने मी क्लास केला. परंतु 8 महिन्यानंतर मी घरी आलो लॉकडाऊनमुळे मध्ये फेब्रुवारी मार्चला ज्यावेळेस फर्स्ट टाइम लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आम्ही घरी आलो आणि साधारणतः एक 7-8 महिने मी परत शेतीत रमलो. म्हणजे अभ्यास सगळा सुटला. 7-8 महिने पूर्ण शेतीत राबायचो. म्हणजे आम्ही नवीन पद्धतीनं ड्रिप करणं असेल, पाणी त्यावेळेस जरा दुष्काळाची परिस्थिती आमच्या इथे 7-8 महिनेच पाणी राहतं आणि 4 महिने पाणी नसतं आणि कधी पाऊस नसला तर 6-6, 7-7 महिने पाणीच नसते. मग ह्या सगळ्यावरती काहीतरी उपाय करावा म्हणून मी थोडंसं ऍडव्हान्स ऍग्रिकल्चरकडं म्हणजे स्वतः
प्रयत्न केला. डाळिंबाचे बागा वगैरे लावून असं जरा फळबागाकडे पण ओढावं म्हटलं. आणि मग त्यासाठी पाण्याचा आपल्याकडे कायमस्वरूपी सोर्स असावा. म्हणजे 2019ला आपल्या महाराष्ट्र शासनाने मागे त्याला शेततळे नावाची एक योजना काढली होती. म्हणजे आता थोडंसं एमपीसीचा फायदा म्हणजे असा की बाबा काही योजना वाचल्या तर ते समजायचं की बाबा ही योजना आपल्यासाठी आहे, ह्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. तर ह्या अशा म्हणजे माझा एक कायमच ओढा असा राहिलेला आहे की जे आपण रीड करतो किंवा आपले नॉलेज घेतो त्याचं इम्प्लिमेंटेशन वर जास्त भर करतो मी जास्त. आणि मग त्या योजनेचा फायदा घेऊन शेततळे 1 एकरामध्ये बांधलं, फळबागांची लागवड म्हणजे मुक्त गोठा असेल. ह्या थोडंसं ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडमुळे थोडं ऍडव्हान्स काहीतरी करता येईल. म्हणजे आपल्याला हे बदललं पाहिजे अशा दृष्टिकोनानं त्या गोष्टी मी केल्या. 7-8 महिने पूर्ण अभ्यास केला, परंतु अनुभव थोडासा वाईट आला. म्हणजे कसं होतं की तर पाणी नव्हतं, दुष्काळाची परिस्थिती, त्यात काही पीक आलं होतं. त्यात म्हणजे कोरोनामुळे असं झालं होतं की पूर्ण अर्थव्यवस्था ढासळली. शेतकरी म्हणा, सामान्य तुमचे दुकानदार म्हणा, या सगळ्याच लोकांची म्हणजे शेतीतल्या कुठल्याच मालाला त्यावेळेस बाजारात भाव नव्हता. घरोघरी आम्ही फळे वगैरे विकायला माणसं. त्या परिस्थितीत आम्ही पण भरडलो गेलो. मग मला असं वाटलं की यार आपण म्हणजे वर्षानुवर्ष शेतकरी हा कायम एवढा कष्ट करतो. म्हणजे मराठवाड्यात आपण शेतकरी आत्महत्या होतात हे बघतो. आणि मला खूप वेळा असं शेतकरी आत्महत्या ह्या विषयावरती निबंध ज्यावेळेस आपण लिहिलं त्यावेळेस मला पहिलं पारितोषिक भेटलं होतं 2-3 वेळा. आणि स्वतः ती परिस्थिती मी अनुभवली होती आणि मी खूप विचार करायचो की असं होतंय का, ह्यावरती उपाय काय. मग मला असं समजलं की बाबा शेतीमध्ये ज्या प्रमाणात कष्ट आणि पैशाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या प्रमाणात ते आउटपुट भेटत नाही. आणि त्यामुळे शेतकरी ह्या गोष्टींना सामोरा जातोय. आणि मग ह्यावरती उपाय जर काय करायचा असेल तर आपण शेतीला एकतर जोडधंद्याची जोड दिली पाहिजे, व्यवसायाची, किंवा मग सरकारी नोकरी पकडून त्यातून काहीतरी भांडवल तिथे इन्व्हेस्टमेंट करून आपण काहीतरी चांगलं पद्धतीने करू शकतो असा एक विचार केला मी. आणि मग मी माझ्या स्वतः मनाला पण वाटलं की बाबा मी एमपीसी मध्ये जर गेलो तर मी हे करू शकतो. आणि मी पूर्ण मग झोकून दिलं स्वतःला इकडे एमपीसी. म्हणजे शेती करताना जो चिवटपणा अंगात लागतो तोच इकडे आपला अभ्यास करताना कामी आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांना उपयोगी पडेल अशी एक महत्त्वाची गोष्ट आपण नेहमीच विचारतो की तयारी सुरुवात केल्यानंतर काय स्ट्रॅटेजी होती किंवा कुठून कळाला अभ्यास करावा आणि हळूहळू त्यात प्रगती कशी होत गेली म्हणजे सुरुवात अभ्यास ते यश मिळेपर्यंत. तर त्याबद्दल काय सांगता? आता म्हणजे मी ज्यावेळेस पूर्ण वेळ शेती केली 7-8 महिने लॉकडाऊन, त्यानंतर मी ज्यावेळेस व्यतीत झालो होतो की बाबा आता करायचं काय, तर त्यानंतर मी बारामतीमध्ये आलो. माझा एक मामाचा मुलगा इथं पोलीस भरतीची तयारी करत होता. आणि मग मी तिथं आल्यानंतर त्यानं मला सांगितलं की मी करू शकतो तर तू पण करू शकतो. त्याने मला विश्वास दिला आणि मला पण वाटत होतं की यार आपण करू शकतो, आपल्याला क्षमता आहे, फक्त आपण ते एफर्ट्स दिले पाहिजे. आणि मग मी पूर्ण ठरवलं की आता करायचं. मी पहिल्यांदा सुरुवातीला तयारी सुरू केली. 6-7 महिन्याचा क्लास केला, नंतरचा ऑनलाईन क्लास काही मी केला नव्हता. आणि मग थोडंफार मला माहिती होतं. त्यानंतर मग मी खऱ्या अर्थानं मला काही गायडन्स भेटायला लागलं. म्हणजे अगदी भाग्येश जावळे सरांची पण मी भेट घेतली होती की सर मी अशी तयारी करतोय, तर मग मला असे थोडंफार गायडन्स करा. ते सरांनी सांगितलं होते की बाबा व्यवस्थित गोष्टी केल्या. सरांचं एक वाक्य होतं की बाबा अजय तू जर व्यवस्थित अभ्यास केला तर पुढच्या 7-8 महिन्यात तू अधिकारी असशील. आणि हे मला खूप असं भावलं म्हणजे की बाबा खरंच आपण अधिकारी होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट सरांचं अजून एक वाक्य होतं की सर नेहमीच आम्ही ज्यावेळेस इथं यायचे सर मुंबईला असतात, इथं बारामतीत आल्यानंतर आम्हा मित्रांना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थी मित्रांना सर सांगायचे की बाबा तुम्ही 1 वर्ष तुमची पोस्ट लेट होणं म्हणजे तुम्ही 7-8 लाखाचं नुकसान करून घेताय स्वतःचं. म्हणजे हे मला खूप असं म्हणजे रिअल वाटायचं की बाबा खरंच ते मी विचार करायचो. आणि मग ह्या प्रेरणा होत्या. घरची शेतीची परिस्थिती अशी होती आणि मग ह्या गोष्टी सगळ्या मला कायम प्रेरणा देत राहायच्या की आपल्यासाठी कोर्स करत राहायचा. आणि एक भाग्येश जावळे सरांनी जो आशावाद निर्माण केला की तुम्ही करू शकता हे, ते आम्हाला असं सारखं ओढत राहायचं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यानंतर मग मी काही आमच्या ॲग्रिकल्चरचे सिनियर आहेत त्या लोकांच्या टचमध्ये गेलो. एक 7-8 महिने म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांच्यासोबत मी मेनचा अभ्यास केला. एक 7-8 महिने मी अभ्यास केला. म्हणजे अगदी मला खऱ्या अर्थानं त्यावेळेस कळायला लागलं की अभ्यास कसा करावा. म्हणजे मी पहिलं कसं व्हायचं की जे पुस्तक वाचत बस अशा पद्धतीने अभ्यास व्हायचा. परंतु त्यानंतर त्या मुलांचं ज्यावेळेस त्यांच्यासोबत अभ्यास करायला चालू केलं म्हणजे मला तर असं सांगायला आवडेल की तुम्ही खऱ्या अर्थानं जे ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांचा विचारलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये कोणतीही अशी कमीपणाची भावना न ठेवता विद्यार्थी या नात्यानं आपण काही गोष्टी दुसऱ्यांकडून आपण चांगल्या घेऊ शकतो तर त्या घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अगदी नम्रतेनं तुम्ही राहाल तर जगामध्ये म्हणजे ह्या समाजामध्ये खूप चांगली माणसं आपल्याला मदत करतात. त्यानंतर मग अशा गोष्टी
कळायला लागले की बाबा त्यांनी सांगितले की बाबा कोणत्याही एका विषयासाठी कोणतीही 2च पुस्तकं वाचा, संदर्भ साहित्यावरती भर द्या. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला हळूहळू समजायला लागल्या. स्वतःच्या मायक्रो नोट्स काढा, जुने प्रश्न जे आहेत ते सातत्यानं तुम्ही बघितले पाहिजे. म्हणजे तुमचा PYQ वर जोपर्यंत हँड येत नाही तोपर्यंत तुम्हाला म्हणजे तुम्ही किती वाचता ह्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे त्यातनं किती आउटपुट काढता ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि त्या मला समजत घेतल्या गेल्या आणि मी कटाक्षाने त्या पाळल्या. म्हणजे करायचं ना तर प्रॉपर वेनं करायचं. आणि दिवसामध्ये मग मी हळूहळू शेड्यूल बनवायला लागलो, आठवड्याचं शेड्यूल बनवायला लागलो. आणि काय मी ज्यावेळेस तयारी करायची त्यावेळेस एक पाळलं की बाबा एखादा टॉपिक वाचला तर त्यावरचे PYQ लगेच बघितल्याशिवाय मी म्हणजे जेवण पण कधी कधी मी 1 वाजेपर्यंत एक्सटेंड करायचं. माझे PYQ जर संपले नाही म्हणजे मी असं ठरवलंच होतं की बाबा जोपर्यंत आपण एखादा टॉपिक वाचतोय आणि त्याच्यावरले PYQ कम्प्लीट होत नाही तोपर्यंत उठायचंच नाही. म्हणजे मी कधीही असा टाइम लावून अभ्यास केला नाही की बाबा एवढा टाइम अभ्यास करायचा असं कधीच नाही. मी काय करायचो की बाबा सायन्सचे हे टॉपिक आज करायचे, टॉपिक वाईज मी अभ्यास करायचो. आणि मी क्वांटिटीपेक्षा म्हणजे क्वालिटी स्टडीला खूप महत्व द्यायचो. आणि त्यानंतर अजून माझी एक स्ट्रॅटेजी अशी होती की मी जे आज रीड केले ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर 1 तास रिवाइज करायचो. आणि दिवसभरात संध्याकाळी पण जाताना पण मी आज काय वाचून गेलोय, मी आज काय ठरवून आलो ते मी आज कम्प्लीट करून घेत चाललोय का, ह्या गोष्टी मी ठरवूनच करायचो. आणि संडेला मी म्हणजे असं अभ्यास तर व्यवस्थित करायचो, त्यासोबतच मी कायम तयारीच्या काळात कायम सकारात्मक राहिलो. म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं असेल की बाबा सगळे व्यवस्थित स्वच्छता, कपडे, बाकीच्या गोष्टी म्हणजे की बाबा मेडिटेशन करणं असं म्हणजे 15 मिनिटाचं मेडिटेशन, 15 मिनिटाचा हलकासा व्यायाम, योगा, ह्या गोष्टी मी करायचो. म्हणजे मला थोडीशी ती आवड होती. वर्तमानपत्र वाचण्याची पण मला ती आवड होती, त्यामुळे मी ती वाचायचो. किंवा मग एखादा आमंत्रण वाचनाचं छोटंसं पुस्तक जेणेकरून आपल्याला 10-15 मिनिटं प्रेस आल्यानंतर वगैरे वाचता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायम जे तयारी करत आहेत जे की सक्सेसफुल माणसं आहेत अशांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, भेटणं, काही माझ्या अडचणी असतील तर त्यांना ते शेअर करणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं, ह्या अशा पद्धतीनं त्या अभ्यास करत गेलो. आणि मग ते कंटाळा म्हणण्यातच झालं नाही, कायम असा इंटरेस्टली अभ्यास करत राहिले. आणि खूप स्ट्रिक्टली अभ्यास करायचा. म्हणजे मी ज्यावेळेस प्रिपरेशन करायचो म्हणजे विशेषतः मोबाईलचा म्हणजे आधी मी थोडासा मोबाईल जास्त वापरायचो. परंतु मला ज्यावेळेस सिनियर्सने सांगितलं की बाबा मोबाईल हा कमी वापरला पाहिजे, गरजेपुरता वापरला पाहिजे, मग त्यानंतर मी त्या हॅबिट्स बनवून घेतल्या की बाबा आलेला फोन जर इम्पॉर्टंट असेल तरच तो रिसिव्ह करायचा, नाहीतर मग स्वतःच्या वेळेनुसार म्हणजे त्याला आपण आन्सर करायचा. तर त्या स्वतःला सुरुवातीला त्रास व्हायचा म्हणजे एखादा मित्र रागवायचा, अरे असं फोन उचलत नाही. पण त्यानंतर त्यांना बी माहित झालं की बाबा तयारी करतोय, तर मग ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आणि मला असं वाटतं की मग मला पण स्वतःला त्या अभ्यासावरती खूप वेळ देता यायला लागला आणि डिस्टर्बन्स कमी झाला मला. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जे सांगितलं अजयने, एक 2 गोष्टी महत्वाच्या की तुम्ही क्लास कोणताही लावा, गायडन्स कुठलाही करा, पण आपल्या सोबती जे आहेत सहकारी, जसं सांगितलं की ज्यांनी मेस वगैरे दिली होती त्यांच्याकडून गायडन्स घेणं, कारण ते करंटमध्ये असतात, फ्लोमध्ये असतात, ती एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आता सांगितली की मोबाईलची. जर अभ्यास आपण करत आहोत तर शक्य होईल तेवढा मोबाईलचा कमी वापर केला पाहिजे. जिथं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण वापर करतो की अभ्यासासाठी उपयोग येतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं अभ्यास मोबाईलपासून दूर राहणं हे आपण यशाच्या जवळ जातो असं आपण बऱ्याच जणांच्या अनुभवातून आपल्याला दिसून येत आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मोबाईलचा नेमकेपणाने वापर करता आला पाहिजे. बरोबर. सोशल मीडिया असेल आपण काय करतो म्हणजे विनाकारण वेळ जो जातो ना, म्हणजे मोबाईलवर तुम्ही बघितलं तसं मी बघितलं तर पूर्ण अभ्यास मला मोबाईलवरती झाला, ऑनलाईन लेक्चर्स कोरोनाच्या काळात. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पण यूज करू शकता, फक्त सोशल मीडियाचा वापर म्हणजे मर्यादित पाहिजे. बरोबर. मोबाईलचा वापर हा अभ्यासासाठी खूप चांगला आहे, पण त्या व्यतिरिक्त इतर वापर करायचा नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली की जे आपण वाचन करत आहोत त्यावरचं PYQ किंवा आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणतो तर हे सोडवलेच पाहिजेत. आणि आपण काय करतो, यशाची आपण मुलाखती ऐकतो, पण बऱ्याच वेळा ते अभ्यासाविषयी काय सांगतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय होती ते आपण विसरून जातो. तर ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे अभ्यास वाचत आहोत, जे काही कोणताही विषय असो, कोणतेही पुस्तक असो, त्यावरचे PYQ झाले पाहिजेत. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा अजयने सांगितलेला आहे. एक अजयला असं एक विचारणं आहे की इथं बारामतीत आणि विशेषतः आपल्या स्वराज्य अकॅडमीमध्ये कधी आला होता आणि अभ्यास कसा झाला, इथं मित्र कोण भेटले होते, बाकीच्यांचा अभ्यास कसा आहे, असे थोडं जनरल काय मत आहे? म्हणजे सर मला असं वाटतं की म्हणजे मी खऱ्या अर्थानं जर अभ्यास कुठे केला असेल तर तो स्वराज्यामध्ये आल्यानंतर केला. कारण मी आधी पुण्यामध्ये होतो, त्यानंतर लॉकडाऊन नंतर मी घरी आलो. आणि घरी येऊन ज्यावेळेस मी ऍक्च्युअली तिथं आलो त्यानंतर पहिली लायब्ररी माझी स्वराज होती. आणि स्वराज लायब्ररीतलं वातावरण म्हणजे खूप सकारात्मक वातावरण. म्हणजे मी आज ज्यावेळेस सिलेक्ट झालोय तरी पण मी स्वराजमध्येच आहे. म्हणजे त्याचं कारणच ते आहे की म्हणजे पुण्यात ज्या पद्धतीनं चोरभरदिनी आहे त्या पद्धतीनं जर वातावरण म्हणजे एक हलकं फुलकं मोकळेपणाचं वातावरण एक मिळतं जुळतं आणि अभ्यासमय वातावरण स्वराज लायब्ररीमध्ये. आणि
म्हणजे सरांचं तर एवढं सहकार्य राहतं की बाबा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांना मी सहकार्य राहतं. म्हणजे कधीच ते म्हणजे स्वतः कधी कधी ते करतात, परंतु विद्यार्थ्यांना कधी बर्डन येऊन देत नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट ह्या लायब्ररीत अशी आहे की ज्यावेळेस मी होतो म्हणजे माझ्यासोबत एक जवळपास 7-8 रिझल्ट आले. म्हणजे एवढा मोठा रिझल्ट म्हणजे बारामतीत कोणत्याच लायब्ररीनं दिला नाही. म्हणजे आता जनरली कसं होतं की सर्वजण श्रेयाचे बाकीला होतात, परंतु म्हणजे खऱ्या अर्थानं जर खरे रिझल्ट असतील तर ते स्वराज्य लायब्ररीनं दिले आणि आम्ही त्याचा एक भाग होतो. त्याचा आम्हाला निश्चितपणे खूप आनंद. म्हणजे तुम्हाला फिल्टरची व्यवस्थित सोय केलेली आहे आणि फ्रेश वातावरण आहे सगळं. आणि विद्यार्थी म्हणजे सरांचं पण एक 10-15 दिवसातनं 8-10 दिवसातनं सारखं येणं राहतं काय चाललंय लायब्ररीत, कोणाच्या मुलाच्या अडचणी आहेत का, अधूनमधून ते लेक्चर्स वगैरे अरेंज करून गायडन्स करतात, 1-to-1 कम्युनिकेशन करतात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे एक व्यवसाय म्हणून त्याकडे न बघता एक बाबा आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम होतंय आणि त्याचा मी खरंच म्हणजे मला खूप फायदा झाला आणि माझ्यासोबत आणखी बऱ्याच मित्रांना झाला. आणि त्यामुळे स्वराज लायब्ररी म्हणजे मी खऱ्या अर्थानं माझा जर पाया बघितला तर तो स्वराजमध्ये बांधला गेला. बरोबर. आता आपले जे विद्यार्थी आहेत स्वराज्य अकॅडमीमध्ये त्यांनी खरंच अजयचंही मार्गदर्शन घ्यावं. आणि हे जसं काही वातावरण आहे अजयच्या काय आर्टिकल होतं, खरं तर हे वातावरण विद्यार्थ्यांमुळे चांगलं बनतं. विद्यार्थ्यांमध्ये आपण जे म्हणतो की एक सवय किंवा छंद किंवा एक नाद हा अभ्यासाचा लागला की अभ्यास करायचा आणि त्यातून यश मिळवायचं. आज जे आहे आपले 10-12 संख्या आहे की क्लास 2 आणि क्लास 3 झालेले आहेत अधिकारी, बऱ्यापैकी हे चांगलं यश आहे. पण हे वातावरण टिकलं पाहिजे. आणि या सर्वांनी आता इथं आज सध्या आहे अभ्यासाला पण सध्या इथंच आहे, म्हणजे पोस्ट मिळाली आहे, जॉईनिंगला वेळ आहे, सध्या अभ्यासाला इथंच आहे. तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे की थोडं त्यांना भेटल्यानंतर आपल्याला एक इन्स्पिरेशन भेटतं आणि अभ्यासामधला जे ॲक्च्युअल गायडन्स असतो तो पण तुम्हाला मिळतच राहील. त्यामुळे तुम्ही कधीही भेटू शकता, फक्त जास्त डिस्टर्ब काय करू नका. आता सध्या आपल्या अकॅडमीमधील काही विद्यार्थी मेन्सला पण आहेत. तर मग अजय तू त्यांना काय सांगशील की एक थोडा कालावधी राहिलेला आहे मेन्ससाठीचा, तर मग त्यांनी काय करावं, कुठल्या भागावर भर द्यावा, काय स्ट्रॅटेजी असेल असे काही तुझे 2 शब्द? नाही आता म्हणजे आता आपल्या इथं बरीचशी मुलं कंबाईन मेन्सला आहेत, राज्यसेवा मेन्सला पण काही जण आहेत. परंतु कंबाईन्सला म्हणजे कसं की पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपरचे सेक्शन आहेत. तर पेपर 1 मध्ये लँग्वेज खूप महत्वाचा म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट मानला जातो. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जे लँग्वेज आहे तिथं मुलं म्हणजे 80 पर्यंत स्कोर करतात. म्हणजे ज्याला आपण गेम चेंजर सब्जेक्ट म्हणतो ते पहिले 2 आहेत. आणि मला सुद्धा सर म्हणजे माझं सिलेक्शनचं कारणच काय आहे, मला पहिल्या पेपरला 77 मार्क होते. म्हणजे पहिल्या पेपरवर म्हणजे विद्यार्थ्यांना मला सांगायचे बाबा तुम्ही पहिल्या पेपरवरती फोकस खूप करा, कारण तुम्ही जेवढे एफर्ट्स तिथं लावताल ना तेवढं तिथं आउटपुट येणार आहे सेकंड पेपरपेक्षा. तर पहिल्या पेपरमध्ये मराठीचं काही मोरावाळे सरांचं पुस्तक आहे आणि त्यासोबत PYQ वर भर दिला पाहिजे. आणि इंग्लिशला तुम्ही कोणत्याही एका क्लासच्या नोट्स वगैरे करा किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, परंतु PYQ ला फोकस करा. दुसरी गोष्ट म्हणजे मॅक्सिमम पेपर सोडवले पाहिजे. म्हणजे परीक्षा आपल्याला 1-2 महिन्यावरती आलेला आहे जवळपास. तर म्हणजे तुम्ही जेवढ्या टेस्ट इथं प्रॅक्टिस करता येईल आणि टाइम लावून प्रॅक्टिस करा. म्हणजे मला तर सांगायचं म्हणतं मी ज्यावेळेस पहिल्यांदा पेपर सोडवायचे ना तर मला 60-65 असे मार्क यायचे. मग मी तिथून प्रवास म्हणल्यानंतर मला आता ग्रुप बीला 77 आले, ग्रुप सीला 85 मार्क होते मला ज्यावेळेस पेपर सोडवला. जास्तीत जास्त पेपर म्हणजे आपण काय करतो वाचतो, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या टाइम मॅनेजमेंट असेल, कारण पहिल्या पेपरला टाइम कमी पडतो. म्हणजे पॅसेज रिडिंग असेल पॅसेजची प्रॅक्टिस करा. आणि पहिल्या पेपरमध्ये कम्प्युटर सारखा सब्जेक्ट आहे तिथे तो म्हणजे मुलं काय करतात त्याकडे लक्ष देत नाही. जर कोणताही सब्जेक्टला असं सोडू नका. म्हणजे 5 प्रश्न आहेत तिथं मला 4 मार्क आहेत, म्हणजे काही मुलांना तिथं 2 मार्क 3 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला जर तिथं पुढे जायचं असेल तर त्या चांगल्या संख्या करंट आहे तर स्मार्टली स्टडी केला, जुन्या प्रश्नावरून तुम्ही जर प्रिडिक्शन करून जर तिथपर्यंत पोहोचला आणि ते करा. दुसरी गोष्ट की शेवटच्या दिवसामध्ये सकारात्मक राहा. म्हणजे काय होतं की आता पेपर जसे जवळ येतील तसे तसं प्रेशरचे लेवल वाढायला लागते. तर ते तुम्ही जर मेंटेन करायला जर म्हणजे तुम्हाला ते जमलं ना तर तुम्ही खूप पुढे निघून जाणार आहे दुसऱ्याच्या. म्हणजे ते एक महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे परीक्षेला टेस्ट हा सगळ्यांना येणारच आहे आणि ज्यावरती आपल्याला टेस्ट येतोय तर समजून जायचं की आपण खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे अभ्यास करतोय. म्हणजे जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला टेस्ट हा येतोच. म्हणजे जो प्रामाणिक नाहीच तर त्याला टेस्ट येणं हा भागच नाही. तर तुम्ही त्या गोष्टी आणि ड्रेस हा तुम्हाला एकट्याला येत नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातला सगळी जे मुलं तयारी करतायत ना आम्ही पण त्या फेज मधून गेलेलो आहोत. म्हणजे स्पर्धा परीक्षा तुमच्या ज्ञानाची तर परीक्षा आहेच, त्यासोबतच तुमच्या टेम्परामेंट किती तुम्ही मेंटेन ठेवता. तर ह्या गोष्टी पण बाकीच्या तुम्ही थोडंसं फोकस करायला पाहिजे. सकारात्मक वातावरण करा. तुम्ही आता ग्रुप म्हणून डिस्कशन करू शकता शेवटच्या दिवसांमध्ये थोडंफार, जेणेकरून बाबा गोष्टी लक्षात ठेवायला किंवा गोष्टी कशा असतात एखादा विषयाचा अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो. म्हणजे आता माझी एक पद्धत असते तर म्हणजे ते स्मार्टली काही लोक करत असतात तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. होकॅप सारख्या विषय असेल तर तुम्ही डिस्कशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आणि विशेषतः होकॅबवरती पण लक्ष द्यायला पाहिजे, कारण 15 मार्क जवळपास होकॅबला येतात. म्हणजे इकडचे इंग्लिशला 15 आणि मराठीचे 15. म्हणजे ह्या बारक्या बारक्या गोष्टी जर तुम्ही फोकस केल्या आणि आता तुम्ही म्हणजे 60-70 जी रेंज सर्वच पोरांचे 60-65 पर्यंतची ती पुढची 5 मार्क आहेत ना त्यासाठी आता पुढच्या 2 महिन्यात तुम्ही अभ्यास करायला पाहिजे.
आणि पेपर सेकंडसाठी 1 महिना वेळ आहे जवळ साधारण. आता तुम्ही पूर्ण वेळ पहिला पेपर आणि सेकंड पेपरचे एखादी रिव्हिजन करून ठेवायला पाहिजे. स्वतःच्या नोट्स बनवा. शेवटच्या 3 दिवसातली स्ट्रॅटेजी तुमची रेडी पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली पेपरला बसल्यानंतर मी पेपर कसा सोडणार, माझं तर एवढं असायचं की मी इथून माझा सेंटर कुठे येणार आहे, मी तिथे जाणार कसं आहे, माझ्यासोबत काय काय गोष्ट, विशेषतः म्हणजे आहार, म्हणजे फळं, ह्या गोष्टी मी बाहेरचं कधीच काय खायचं नसायचं पेपरच्या काळामध्ये. म्हणजे माझं इथपर्यंत नियोजन असायचं बारकं मायक्रो लेवलला, किंवा माझं फ्रुट्स माझ्यासोबत असले पाहिजे, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी. आणि तुम्ही इथून पुढे मी तर म्हणेन की कंटिन्युअसली 10 म्हणजे 15 मिनिटं किमान तुम्ही डोळे बंद करून शांत बसले पाहिजे. कारण ट्रेस हा मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे, ती गोष्ट महत्वाची आहे. आणि एवढे पेपर सोडवायचे की ऍक्च्युअल जो पेपर आहे तो आपल्याला स्टेज सोडवल्याचं वाटला पाहिजे. म्हणजे ज्या आपला टाइम कसा असतो 11 ते 12 वेळेत पेपर आहे, तर पूर्ण तुम्ही रोज इथून पुढे 11 ते 12 वेळेत पेपर सोडवले पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रिलिम्स, आता काही मुलं प्रिलिम्सची तयारी करतात, तर त्यांनी सुद्धा आहे ना म्हणजे आधी चांगल्या पद्धतीने मेन्सचा अभ्यास करून ठेवला पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस मेन्सचा अभ्यास होतो ना त्यावेळेस तुम्हाला प्रिलिम्स निघायला खूप सोपं जातं. आणि जरा शॉर्ट नोट्स PYQ बघून चांगल्या पद्धतीने एक अभ्यास तुमचा रेडी केला ना, म्हणजे आपण काय करतो किंवा डेट आल्यानंतर थोडंसं ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होतो. तर आता तसं न करता जेवढं तुम्हाला स्वतःला आता स्ट्रेच करता येईल ह्या काळामध्ये, तर तेवढं तुम्ही स्ट्रेच करून, आता जर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने स्ट्रेच केलं तर तुम्ही शेवटच्या काळात रिलॅक्स राहायला आणि कॉन्फिडन्स लेवल राहते. आणि मला असं वाटतं की तुमची कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. कारण तुमचा कॉन्फिडन्स आता माझं जर बघायला गेलं तर माझं काय असं जास्त म्हणजे डीप लेवल किंवा जास्त दिवसाला अभ्यास नव्हता. म्हणजे मी तर पहिलाच प्रयत्न करत होतो, परंतु माझ्या कॉन्फिडन्स लेवल एवढी होती की बाबा काही झालं तरी मी करणार. आणि त्या पद्धतीने मला सकारात्मक लोकांनी पण त्या पद्धतीने गायडन्स केलं. काही स्ट्रॅटेजी असतात पेपर सोडवताना. कधी कधी तर मीचा पेपरचं काय झालं की 51 नंबरच्या प्रश्नात एवढं टफ, इंग्लिशचे क्वेश्चन एवढे टफ पडले होते, म्हणजे माझ्या स्वतःचे सलग 6 क्वेश्चन चुकले. त्या प्रेशरमध्ये त्या गोष्टी व्हायला लागतात. पण त्यानंतर मी एक निर्णय घेतला की बाबा उलटा क्वेश्चन पेपर सोडवायला चालू, त्यावेळेस कुठेतरी मी मेंटेन करू शकलो. म्हणजे ऑन द स्पॉट घेतला निर्णय. हा, म्हणजे ते कधी येतं तुम्हाला की तुम्ही मॅथ्स तुम्ही टेक्स्ट पेपर सोडवता, जुन्या आयोगाचे पेपर काढून सोडवता, त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. आणि ह्या गोष्टी ऑन दी स्पॉट तुम्हाला सुचल्या पाहिजे. काही क्वेश्चनचे आन्सर्स कसे असतात की सगळेच क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कन्फर्म माहित नसतात, तुम्हाला इथं प्रेडिक्शन करायचं, तर ते एक तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्या गोष्टीवरती तुम्ही चांगला फोकस करा, स्मार्टली स्टडी करा आणि प्रामाणिकपणे केलं आणि जिद्दीनं चिकाटीनं आणि तळमळीनं गोष्टी केल्या ना. कारण तुम्ही आता मी बघतो इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप तळमळीनं अभ्यास करतायत पोरं. आणि यश हे काही खूप लांबची गोष्ट नसते, परंतु यश हे तुम्हाला आता काही मागून भेटणारी गोष्ट नाही, खेचावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जेवढ्या क्षमता आहेत तेवढ्या आता त्या बाहेर काढल्या पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना शस्त्र आपली आहे ती ऍक्च्युअल पेपरमध्ये तुम्ही ती तयार म्हणजे काढायला त्यासाठी तुम्ही तयार करून ठेवली. 2 महिन्याचा काळ आहे तो, रिव्हिजनचा काळ आहे. आणि तुम्ही आता मेंटली आणि अभ्यासात तुमचं सगळं मटेरियल रेडी पाहिजे. त्यानंतर तुम्ही 100% गोष्ट बी होऊ शकता. आणि गोष्ट काढणं खूप सोपी गोष्ट आहे, फक्त तुम्ही जर 100% ताकदीने केल्या गोष्टी तर होऊ शकतं. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्या स्वराज्य लायब्ररीचे आता साधारणतः 9-10 ह्या बॅचला झाली होती आमच्या वेळेस, तर ते एक रेकॉर्ड तुम्ही मोडा. आणि दुसरे एक आव्हान आहे की बाबा आता मला राज्यात 6वी रँक भेटली, तर आपल्या किमान बारामतीतला टॉपर हा तिथला असला पाहिजे. ते एक अपेक्षा आहे माझी, ती पूर्ण झाली पाहिजे. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जे सांगितलं ना ते खूप महत्वाचं आहे की कंबाईनच्या एक्झाममध्ये आपण बघतो बऱ्याच वेळा की 60 मिनिटे आणि 100 प्रश्न आहेत. आणि यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दल अजयने सविस्तर सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी जे तुमचं प्रॅक्टिस पाहिजे जास्तीत जास्त. माझा स्वतःचा अनुभव आहे की माझं ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं 2017च्या बॅचला, तर फक्त प्रॅक्टिस केल्यामुळं आणि रिव्हिजन केल्यामुळं मलाही पहिल्या पेपरला त्यावेळेस 82 मार्क आले आणि सेकंड पेपरला कमी होते. पण पहिल्या पेपरला तेवढी मार्क आल्यामुळं मग ते सिलेक्शन झालं. आता अजयने आपल्याला एवढा वेळ दिला कारण त्याचा अभ्यासही सुरू आहे, तर अजयचाही आभार. आणि आपल्या सर्वांना आव्हान आहे की अभ्यासावर फोकस करा. अभ्यासावर तुम्हाला काही जरी कमी वाटलं किंवा गरज आहे तर आपले सिलेक्शन झालेले सर्व आपले सहकारीच आहेत, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. आता एक शेवटचा प्रश्न सांगतो की इथं अभ्यासिकेचे असे कोण होते की जे त्यांची नावं काय आहेत, त्यांनी कोणाला कोणती पोस्ट भेटली की जे ह्या वर्षभरात सिलेक्ट झाले, मित्र किंवा आपल्या अभ्यासिकेचे? आता सगळ्यात म्हणजे आपली तर अमोल राजपूत सर, त्यांना 2019च्या ऍड मधून 2020ची ऍड होती, राज्यसेवा 2020च्या उप शिक्षण अधिकारी पोस्ट भेटली त्यांना. त्यानंतर आपले वाघसर, अनिकेत वाघसर आहे, त्यांना PSI भेटली. त्यानंतर मी आहे अजय श्री भाडे, तर मला पण 2020 मधून PSI भेटली. परत अक्षय पवार आहे, त्याला पण PSI भेटली. अनिल सर आहेत, अनिल सरांना पण ESO भेटलेली आहे. त्यानंतर काळे सर आहेत, काळे सरांना मंत्रालयीन क्लर्क म्हणून भेटले. आणखी एक जण आहेत मोरे सर आहेत, त्यांना पण मंत्रालयीन क्लर्क भेटलेले आहे. त्यासोबतच मुक्ता मॅडम आहेत, मुक्ता आगाव मॅडम आहेत, त्यांना तालुका ऑफिसर म्हणजे ऍग्रिकल्चर मधली जी पोस्ट आहे ती पण भेटलेली आहे. कृषी मंडल भेटले, कृषी मंडल भेटलेले. आणि एक मला माझ्या बघण्यातले 7 ते 8 मुलं पोलीस कॉन्स्टेबल झालेले आहेत आपल्या. त्यांची आता नाव आहेतच, जरा संख्या जास्त आहे, 7-8 जण जवळपास आहेत. तुषार सर झालेला आहे, सुभाष डोंबळे झालेला आहे, परत गीतेश आठवळे आहे, बरेचसे नाव आहेत अशी.
काही मुली पण आहेत की त्यांना पोस्ट आहेत. आता सध्या आपल्याकडं राज्यसेवेला एक साधारणतः 2 ते 3 मुलं मेन्सला आहेत. कंबाईनच्या मेन्सला 7 ते 8 पर्यंतचा आकडा आहे. काही दिवसात आणखीन बरेच रिझल्ट आपल्याला येतील. चालेल, आजीचा आभार आहेच आणि आपल्या सर्वांनाही येणाऱ्या काळात ज्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी शुभेच्छा आहेत. मन लावून अभ्यास करा, हसत खेळत अभ्यास करा, टाइमपास होऊ देऊ नका. आणि काही अडचण वाटलीच, कधीही प्रेशर आलं कुठल्याही गोष्टीचं तरी आम्हाला कुणाला कधीही संपर्क करा. ही जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करा, स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस करा, यशाची चिंता करत राहू नका. म्हणजे तुम्ही फक्त तुमची जी डेट आहे एक्झामची त्यानंतर 5 वाजता जो आपला 4 किंवा 5ला जो पेपर सुटतो तोपर्यंतचा विचार करायचा. त्यानंतरचा विचार करू नका तुम्ही, कारण तुम्ही जर आता कर्तृत्वावर भर दिला, तुमच्या कर्तृत्वाचा विचार करत राहिला तर यश ही एक बाय प्रोडक्ट म्हणून तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यामुळे सरांचं तर मला खूप गायडन्स असतं आणि सरांना मी म्हणजे मित्रासारखं काही पण विचारतो कधी पण. आणि तुम्ही पण बिनधास्त विचारत चला, कारण तुम्ही जोपर्यंत विचारणार नाही तुमच्या अडचणी तोपर्यंत त्या सॉल्व्ह होत नाही. आणि तुम्ही जर बोलला तर खूप गोष्टी सोप्या होऊन जाणार आहेत. स्मार्टली स्टडी करा आणि खूप खूप धन्यवाद सर. हो, आधीचे धन्यवाद आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा.